श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. 21 जून नंतर मंगळाचे वृषभ राशीत होणारे गोचर काही राशींसाठी विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. या राशी बदलामुळे कोणत्या 3 राशींना सर्वाधिक लाभ मिळू शकतो आणि कोणासाठी सुरू होऊ शकतो यशाचा नवा अध्याय? चला तर पाहूयात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींच्या जीवनावर सकारात्मक किंवा आव्हानात्मक परिणाम करू शकते. आता साहस, ऊर्जा, पराक्रम आणि भूमीचे कारक मानले जाणारे मंगळ ग्रह 21 जून 2026 रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे मंगळ 2 ऑगस्ट 2026 पर्यंत या राशीत राहणार असल्याने काही राशींसाठी हा कालावधी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. शुक्राच्या वृषभ राशीत मंगळाचे आगमन काही व्यक्तींच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. मात्र हे सर्व ज्योतिषीय संकेत असून त्यांना निश्चित भविष्यवाणी समजू नये. पहिली रास आहे मेष. अचानक आर्थिक संधी मिळण्याची शक्यता. मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे हे राशी परिवर्तन विशेष लक्षवेधी ठरू शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत एखादी अनपेक्षित संधी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा नवीन नोकरीच्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा मोठ्या व्यवहारांची शक्यता दिसू शकते. कुटुंबासोबत प्रवासाचे योग जुळू शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता देखील या काळात निर्माण होऊ शकते. यानंतरची रास आहे वृषभ. यश, प्रगती आणि उत्पन्न वाढीचे संकेत आहेत. मंगळ थेट वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने या राशीच्या व्यक्तींना त्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो आणि एखादे कठीण वाटणारे कामही सहज पूर्ण करण्याची ऊर्जा मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांमध्ये सहभागाची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना धाडसी निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि लोकांमध्ये तुमच्या मताला अधिक महत्त्व मिळू शकते. मात्र घाईघाईने निर्णय घेणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरू शकते. यानंतरची रास आहे मीन. करिअर, प्रेम आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. आत्मविश्वासात वाढ झाल्याने अवघड वाटणाऱ्या गोष्टीही पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ऑर्डर, नवीन ग्राहक किंवा मोठ्या व्यवहारांची संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे काही मार्ग खुलू शकतात. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील काहींना अनुभवता येऊ शकते. अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो.
मनासारख्या जोडीदाराची ओळख होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनातही सकारात्मक वातावरण राहू शकते. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसू शकते. त्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.